इथे एका अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या चाकू हल्ला करण्यात आलाय। अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं कळतंय। एकतर्फी प्रेमातून मुलीवरती चाकू हल्ला झाल्याची माहिती हाती येते। चाकू हल्ला केल्यानं मुलीच्या गळ्याला 6 टाके पडलेत। 24 वर्षीय प्रफुल्ल काळकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एकतर्फी प्रेमातून आरोपी तरुण सातत्यानं मुलीचा पाठलाग करत होता अशी माहिती आता हाती येते। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून। संजय, धक्कादायक अशी ही घटना अमरावतीमध्ये घडली आहे। सध्या काय कारवाईची स्थिती आहे? निश्चितच गार्गी सकाळी 8:30 वाजताची घटना आहे आणि राजापेठ पोलीस स्टेशन परिसरातील ही युवती आहे आणि ही अल्पवयीन युवती आहे। या सकाळी 8:30 वाजता कॉलेजमध्ये जात असताना राजापेठ परिसरातील जो अंडरपास आहे, या अंडरपासवर हा जो तरुण आहे, हा तरुण प्रफुल्ल काळकर नावाचा हा युवक आहे। हा मुलीच्या घराच्या आसपासच राहतो। त्याने आज सकाळी या मुलीवर मानेवर जो आहे, मानेवर चाकू हल्ला केला। यात तिला 6 टाके पडलेले आहे आणि तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि मुलाला जो आरोपी जो आहे, या आरोपीला राजापेठ पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र यापूर्वी देखील याच आरोपीवर प्रफुल्ल काळकरवर या मुलीला छेडखानी प्रकरणी 2019 साली देखील तक्रार केली होती। त्यावेळी देखील याच्यावर पोस्को दाखल केला होता आणि अटक करण्यात आली होती। मात्र तरीही सातत्याने हा जो प्रफुल्ल काळकर आहे, हा या मुलीचा पाठलाग करत आहे आणि सातत्याने हिला एकतर्फी प्रेमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। आज त्याची हिंमत जी आहे ती इथपर्यंत पोहोचलेली आहे की चाकू हल्ला करेपर्यंत। यामुळे असं वाटतं, पालकांचा असा आरोप आहे की कुठेतरी राजापेठ पोलिसांचा जो जरब आहे तो या आरोपीवर कुठेतरी कमी पडला की काय। त्यामुळं आता तरुणीची तब्येत जरी स्टेबल असते, ती रुग्णालयात दाखल आहे, आरोपीला अटक केलेली आहे। मात्र आरोपीवर आता कडक कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा हा आरोपी अशी हिंमत करणार आहे, अशी मुलीच्या आई वडिलांच्या नातेवाईकांची मागणी आहे। मात्र यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह लागत आहे। गार्गी जी अपडेट घेत राहणार आहोत संजय। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। मी स्वतः याटत आलो होतो। सकाळी या मुलाने धारदार वस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला। आम्ही सर्वजण धावून गेलो। तो मुलगा धावून निघत होता। आम्ही त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। तरी पण पोलीसवाले टाइमवर न पोहोचल्यामुळं आम्ही त्याला स्वतः घेऊन गेलो आणि त्या मुलाला म्हणजे जवळपास जितकं होईल तितक्यापर्यंत त्याला कडी सजा द्यावी, आमची ही विनंती आहे। आणि या प्रत्येक मुलीसोबत व्हायला ना पाहिजे, म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय बा याच्यानंतर असं काही व्हायला नाही पाहिजे। प्रशासनाला माझी विनंती आहे की प्रत्येक मुलीची संरक्षणासाठी आई बाबाला कमीत कमी तरी कळवायला पाहिजे। थँक्यू। तर अमरावतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। अल्पवयीन मुलीवरती चाकू हल्ला करण्यात आलाय। एकतर्फी प्रेमातून अशा प्रकारे तिच्या गळ्याला चाकूनं वार करण्यात आले। तिला 6 टाके पडलेत। तर जो आरोपी आहे त्या आरोपीला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या नातेवाईक करतायत। एकतर्फी प्रेमातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर येतंय, त्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गडद होताना दिसतोय, ऐरणीवर येताना दिसतोय। आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी सध्या नातेवाईक करताना दिसतायत। अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या अशा प्रकारे चाकू हल्ला करण्यात आलाय। राज्यभरामध्ये विविध अशा घटना सातत्याने समोर येताना दिसतात आणि त्यामुळे स्त्री सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला जातोय, ऐरणीवर येतोय। अमरावतीमधली आपण ही घटना पाहतोय। अल्पवयीन मुलीवरती चाकू हल्ला करण्यात आलाय, त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे। तिच्या गळ्यावरती 6 टाके आले आहेत। तर आरोपीला देखील शिक्षा करण्याची मागणी आता नातेवाईक करतायत। पोलीस सध्या कसून चौकशी करतात। आरोपीला ताब्यात घेतलं गेलंय। सध्या या तरुणीची, या मुलीची तब्येत जी आहे ती सध्या स्टेबल जरी असली तरी सुद्धा, स्थिर जरी असली तरी सुद्धा हा भयानक प्रकार अमरावतीमध्ये घडलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्रच संतापाची लाट उसळली आहे। अशा प्रकारच्या घटना कधी थांबतील, अशा प्रकारे संपूर्ण ज्या घटना सातत्याने होताना दिसतात त्यावरती कधी चोप बसेल, कधी या संपूर्ण घटनांना पूर्णविराम लागेल, अशीच कुठेतरी चिंता नागरिकांमध्ये सुद्धा वर्तवली जाते। अशाच प्रकारे विचार जे आहेत आणि चर्चा जी आहे ती आता सध्या प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे। अमरावतीमुळे या संपूर्ण घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जाते। एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय वर्तवला जातोय, त्यामुळे याबाबत पोलीस देखील कसून चौकशी करतायत। प्रफुल्ल काळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला सध्या ताब्यात घेतलंय।
तर अमरावतीमध्ये दिवसा ढवळ्या गजबजलेल्या परिसरामध्ये अशा प्रकारे तरुणीवरती अल्पवयीन मुलीवरती एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय वर्तवला जातोय। या पार्श्वभूमीवरती 24 वर्षीय प्रफुल्ल काळकर या आरोपीला देखील अटक केली आहे। अशा प्रकारच्या घटना थांबाव्यात यासाठी शासन आणि प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन कशा प्रकारे भूमिका घेईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांच्या कामकाजावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। तर याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याकडे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाजी, खऱ्या अर्थानं धक्कादायक अशी ही घटना मानली जाईल। सातत्यानं स्त्री सुरक्षेचा प्रश्न अशा घटनांमुळे ऐरणीवर येतोय। एकीकडे यशस्वी शिंदेचं हत्याकांड ताजं असताना आता अमरावतीमध्ये ही घटना घडली आहे। तुमची प्रतिक्रिया? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येताना दिसतोय। वसईमधली घटना ताजी आहे। इकडे उरण किंवा नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने युवतीवर हल्ले आणि तिचा निर्घृण खून करण्याचे प्रयत्न झाले, त्यानंतरची ही अमरावतीची घटना, हे वारंवार पुन्हा 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 हीच गोष्ट स्पष्ट होते की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली नाही। लाडकी बहीण योजना तुम्ही नक्की करताय, मात्र लाडक्या बहिणीला 1500 रुपयापेक्षा सुद्धा एका सुरक्षित वातावरणाची जास्त गरज आहे। हे ज्या दिवशी शिंदे फडणवीस पवार यांना कळेल त्या दिवशी तो सुदिन म्हणावा लागेल। जी जी सुषमाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे सरकारची याबाबत काय भूमिका असणार आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन कशाप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाकडे बघते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आपल्याबरोबर नीलम गोरे सुद्धा आहेत। नीलमजी, धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडली आहे। सातत्यानं स्त्री सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसतोय। तुमची प्रतिक्रिया? एक तर अत्यंत दुःखदायक आणि निषेधार्ह अशी घटना आहे आणि फक्त मला एकच वाटतं की अशा घटना झाली म्हणजे सर्व डिपार्टमेंटचाच दोष आहे अशा पद्धतीने भूमिका घेऊ नये। पोलीस समाज आणि समाजातली एक जी हिंसाचारी प्रवृत्ती, या सगळ्यांचं नियंत्रण आपल्याला कायदा सुव्यवस्थेतून जसं करायचंय तसं समाज प्रबोधन आणि एक जे शांतताप्रेमी नागरिक आहेत त्यांची सुद्धा ताकद वाढणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळे दामिनी पथक किंवा ही पावलं जरी राज्य सरकारने उचलली असली तरी सुद्धा या घटना घडतायत, त्याच्यावरून दबंग लोकांना कुठलाही एक ताळतंत्र राहिलेलं नाही हे दिसतंय। या घटनेच्या मध्ये मी माहिती घेऊन योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना देते। जाता जाता एवढंच सांगेन की आजच बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कक्ष काढा असं संबंधित महानिरीक्षकांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपण ज्या सूचना बोलतो किंवा सुचवतो त्याची दखल शासन कुठे ना कुठे घेतंय असं मला निश्चितपणाने वाटतं। म्हणून मुलींनी खचून जाऊ नये, त्यांच्या पालकांनी आरोपीला कडकात कडक शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि त्या मुलीच्या संदर्भात मी अजून माहिती सुद्धा निश्चितपणाने घेईन। जी, धन्यवाद नीलमजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत चौकशी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर जो आरोपी आहे त्याला कठोर शिक्षा दिली जाईल अशी प्रतिक्रिया नीलम गोरेंनी दिलेली आहे। त्याचबरोबर सुषमा अंधारेंशी सुद्धा आपण संवाद साधला। यावेळेस त्यांनी कुठेतरी पोलीस यंत्रणेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण केले। त्याचबरोबर सरकारच्या भूमिकेकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधल्याचं कळतंय। त्यामुळे या संपूर्ण घटनेकडे आणि या संपूर्ण प्रकाराकडे सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे, त्याचबरोबर लोकांची मानसिकता कितपत बदलली जाणार आहे येत्या काळात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।